वय झालं वय झालं वय झालं अहो वय झालं म्हणून काय झालं काय झालं थोडस वय झालं तसं नाही अजून लय झालं तीच माझी आली आणि तीच पंढरी तिच्या बोट फिरते माझी दुनिया सारी मग बसली जरा डोक्यात तो काय झालं वय झालं म्हणून काय झालं तांबूस पिवळा स्पर्श मोहनाचा नभात सजते प्रीत लाजरी श्रावण सोरी बट्या घरी वाजती कानी रघुची बासरी तुळशीची पानं घेतली अद्रक मध्ये घातली काचा सुके उकरी मध्ये टाकली काचा सुके उकरी मध्ये टाकली पाहिजे केला गोड केला देऊ काय धुवून या धुवून तुम्ही तोड घालून या सत पडद्याच्यात नारीची सुंदर जात दाशी होऊन ती रायाची जशी वागेल ती पिंजऱ्यात जशी वागेल ती पिंजऱ्यात स्त्री मुक्तीने दिलात राखा अहो स्त्री मुक्तीने दिलात राखा त्या पेशवाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. सुरुवातीची थोडीशी झलक पाहून तुमच्या निश्चित लक्षात आलं असेल की आज आपल्याला काहीतरी विशेष मेजवानी भेटणार. तर निश्चितच आज खास आपल्या प्रेक्षकासाठी एक साहित्याची अशी मेजवानी आपण दाखवणार आहोत की आपण सुद्धा मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी रमाकांत हसगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. तरी खास मेजवानीची बातमी आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या चौथे पैलवान राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलन. हे साहित्य संमेलन 19 ऑगस्ट रोजी पुण्याच्या वानवडी भागातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडले. दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती तरी सुद्धा साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी भरपूर गर्दी केली होती. तर चला पाहूया या साहित्य संमेलनाचा स्पेशल रिपोर्ट आपल्या समय संघर्ष न्यूज चॅनलवर. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित चौथे पैलवान राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलन. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केला. तर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध साहित्यिक सूर्यकांत नामगुडे. स्वागताध्यक्ष होते महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल भाऊ काळभोर. तर विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर उपस्थित होत्या. तर या साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते किशोर टिळेकर. यावेळी सर्व मान्यवरांचा साहित्य परिषदेच्या वतीने सन्मानाने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यांनाही शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. तर यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या सन्मानाबरोबरच साहित्य परिषदेचे काही नवनिर्वाचित पदाधिकारी, या पदाधिकाऱ्यांनाही त्यांना निवडीचं पत्र देऊन आणि त्यांना स्मृती चिन्ह देऊन त्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी सर्व जिल्ह्यातून आलेल्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे आणि इतर मान्यवरांनी त्यांना सन्मानित केलं. त्यांना स्मृतिचिन्ह आणि निवडीचे पत्र देऊन त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला. धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक गणगणकार रोदा गंगावणे, शाहीर शरद नवले आणि त्यांच्या टीमचाही राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी सत्कार केला. सर्व प्रमुख पाहुण्यांचा आणि पदाधिकाऱ्याचा सत्कार आणि सन्मान केल्यानंतर साहित्य संमेलनाचं पहिलं सत्र सुरू झालं आणि ते सत्र होतं कवी संमेलन. तर या कवी संमेलनचे अध्यक्ष होते धाराशिव येथील ज्येष्ठ साहित्यिक
सुधा गंगावाणी यांना गणगणकार म्हणून ओळखलं जातं, यांनी या कवी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. तर सूत्रसंचालन केलं रमेश रेळेकर यांनी. तर या पहिल्या सत्राच्या कवी संमेलन मध्ये महाराष्ट्रभरातून आलेल्या कवींनी अत्यंत उत्साहात सहभाग घेतला. अनेकांनी अत्यंत दर्जेदार अशा कविता सादर केल्या, वेगवेगळ्या विषयावर कविता सादर केल्या आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. तसेच सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अशा वेगवेगळ्या विषयावर कविता त्यांनी सादर केल्या. यावेळी वंशाचा दिवा मुलगा का बरं पुरा प्रवासाची आठवणारी प्रियेची चित्र शीर्षक आहे. माणूस आणि देवपण चंद्राच्या गाभाराचं परिसराचं अनंता हा तुझा पसारा यातून हा टाकीलाशी सारा असं स्वागत करतो आणि आपले काव्यरत्न सादर करतो. मी भास्कर गीते नसा नसा खडको लागल्या मोठी वळल्या भडकलेली पोटातल्या. अध्यक्षीय कविता सादर करताना धाराशिवचे ज्येष्ठ साहित्यिक सुधा गंगावाणी यांनी भारताच्या संविधानात ही कविता सादर केली. पाण्याचा मटका सोसलेले रूढी परंपरेचे चटके सोसलेले रूढी परंपरेचे चटके आंदोलन फेकील आई भारताच्या संविधानात आहे. भारताच्या संविधानात आहे. त्यानंतर साहित्य संमेलनाचं दुसरं सत्र सुरू झालं. या सत्रामध्ये या संमेलनाचे संस्थापक पैलवान राजकुमार काळभोर यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यांना वंदन करून दुसऱ्या सत्राला सुरुवात करण्यात आली. तर यावेळी संमेलनाचे अध्यक्ष सूर्यकांत नामगुडे यांचाही यावेळी सन्मान आणि सत्कार करण्यात आला. तसेच विशेष अतिथी असणाऱ्या शुभांगीताई काळभोर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. आणि राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलनाच्या वतीनं अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांचे सत्कार करून दुसऱ्या सत्राचे सुरुवात करण्यात आली. तर सुरुवातीलाच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी प्रास्ताविक भाषण करून संस्थेची जी वाटचाल आहे त्याविषयी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. धारावृत्त जे हे खरं तर आपण बघितलं की साहित्याची निर्मिती समाजासाठी अत्यंत महत्वाची असते. या सगळ्या अनेक लोकांनी मदतीचा हात पुढे दिला. हेतू चांगला जर असला तर आपल्याला लोक मदत करतात, हा आमचा अनुभव आहे. आपण प्रवासाला निघालं पाहिजे, एक ध्येय आपल्याकडे असलं पाहिजे आणि आपण माणसं जोडत गेलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग ह्या सगळ्या साहित्याचा प्रवासाचा हा सगळा डोलारा जो आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, आज आपण बघितलं की हे 185वं साहित्य संमेलन आहे आपल्या संस्थेचं. जगाच्या पाठीवरती 185 साहित्य संमेलन घेणारी एकही साहित्य संस्था नाही हे मी अभिमानाने सांगतो. ही संस्था कुणासाठी आहे? अनेक लोक आम्हाला विचारतात की तुम्ही संमेलन कशाला घेता एवढे संमेलन, त्याचं प्रयोजन खरं तर आपण बघितलं की साहित्यिक जे आहेत साहित्यिक समाजाला दिशा देत असतात. साहित्यिकांची मनोभूमिका अत्यंत महत्वाची आहे. साहित्यिक जे भाष्य करतात तर साहित्यिकांनी आपण सत्यावरती भाष्य केलं पाहिजे. साहित्याने सत्सद विवेक जो आहे, जातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे जाणारा निकोप विचार जो आहे, जो समृद्ध समाज घडवतो, अशा समाजाची निर्मिती होण्यासाठी साहित्याने आपली लेखणी जी आहे ती झिजवली पाहिजे. आणि ती साहित्यिकांची मनोभूमिका जी आहे ते आपण बघितलं की आम्हा घरघर शब्दांची रत्ने शब्दांची प्रेम शस्त्र करू तो कुमाराय म्हणाले होते. आता विश्वास बघे देवे तोसोली बज द्यावे पसाय जाणे दे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान जे आहे समतावादी समानतावादी, या पृथ्वी तलावरती राहणारा प्रत्येक माणूस जो आहे त्या माणसाचं गाऱ्हाणं, त्या माणसाची आक्रंदनं, त्या माणसांचे प्रश्न जे आहेत ते साहित्यामध्ये प्रतिबिंबित झाली पाहिजे. खरं तर आपण चांगल्या विचाराची आपण सेवा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहे. आता गंगावणे सरांचं वय भरपूर आहे. गंगावणे सर मी रोज किमान 2दा बोलतो. 72 वय आहे, परदेशी आहे, मला 75 वय आहे. बघा आता गंगावणे सर सुद्धा 25 वर्ष आपल्या साहित्य परिषदेमध्ये असतात. त्यांच्याकडे जी ऊर्जा आहे तुम्हाला यांच्याकडे जी ऊर्जा आहे मला दिवसातून 2दा फोन करायचं.
इतकी कमालीची ऊर्जा आहे तेलंगणा सराकडं. कमालीची ऊर्जा असली पाहिजे. मला असं वाटतं ऊर्जा ही जी आहे ती प्रचंड मोठी ताकद आहे आपल्याकडं. डॉक्टर आकाश वानखेडे आहेत, त्यांनाही मी बरेच दिवस सांगतो की तुम्ही साहित्य परिषदेमध्ये आहे. वानखेडे सर कार्यक्रम मला जरूर येतात, पण संस्थेमध्ये आणखी काही येत नाही, मला काही समजलं नाही. तर त्यांनी सुद्धा सगळं करत आलं पाहिजे. हा परिवार वाढवायचा आहे. त्या परिवार आपल्याला जर वाढवायचा असेल तर मला वाटतं की सगळ्यांनी एकत्रित आपण आलेलोच आहे, पण आपल्याला ही मल्टिपल जर करायची असेल, संख्या मल्टिपल जर करायची असेल तर आपल्या सगळ्यांनी थोडंसं कष्ट उपसणं अत्यंत गरजेचं आहे. आज स्वप्न पाहायचं आणि उद्या ते विसरायचं. आता हे स्वप्न साहित्य परिषदेबद्दलचं आहे. आज स्वप्न पाहायचं आणि उद्या ते विसरायचं, असं आपण किती दिवस स्वप्नांपुढे हात पसरायचं. आज स्वप्न पाहायचं आणि उद्या ते विसरायचं, असं आपण किती दिवस स्वप्नांपुढे हात पसरायचं. स्वप्नांसाठी पाहिलेलं स्वप्न का स्वप्नातच राहतं आणि आपल्या बाबतीतच नेमकं का असं होतं, या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. प्रश्न आणि उत्तर यामधलं अंतर आपण मोजलं पाहिजे. नाहीतर स्वप्न पाहण्यातच आपला जन्म जाईल वाया. नाहीतर स्वप्न पाहण्यातच आपला जन्म जाईल वाया आणि काही उरणार नाही या जगाला दाखवाया. स्वप्नांना अर्थ असतो. स्वप्नांना अर्थ असतो म्हणून फक्त ती बघायची नसतात. स्वप्नांना अर्थ असतो म्हणून फक्त ती बघायची नसतात, तर ती स्वप्ने साक्षात साकार करायची असतात. ती स्वप्ने साक्षात साकार करायची असतात. बांधवांनो, भगिनींनो, आपण सगळी पाहिलेली स्वप्न लवकरच साजरी करू. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. तर या दुसऱ्या सत्राच्या कवी संमेलनाच्या सुरुवातीलाच पुण्याच्या तृप्ती मुदगल या कवयित्रीने कोकिळेला लाजवेल अशा मधुर स्वरामध्ये श्रावण सरी ही कविता गाऊन सर्वांची मने जिंकून घेतली. पाहूया तिच्या या सुंदर कवितेची थोडीशी झलक. हात सजते प्रीत लाजरी, श्रावण सरी बट्यालरी वाजती कानी रघुची बासरी. थेंबा थेंबात भिजले अंग, हो हो, थेंबा थेंबात भिजले अंग, इंद्रधनुचा गोप उमगला दुहेरी. श्रावण सरी बट्यालरी वाजती कानी रघुची बासरी. धन्यवाद. तृप्ती मुदगलच्या या मंत्रमुग्ध होणाऱ्या कवितेनंतर लातूरची कवयित्री वर्षा केंद्रे, साताऱ्याची कवयित्री भारती झिमने, कवयित्री आरती सोनवणे, नांदेडची कवयित्री दुर्गा पाटील यांनीही दर्जेदार कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. पुण्याच्या कवयित्री आणि पत्रकार सुजाता गुरव यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या पेशाला साजेल अशीच भ्रष्टाचार ही कविता सादर केली. जनतेसाठी म्हणते सेवा सेवा, जनतेसाठी म्हणते सेवा सेवा, दोघांमध्ये हरवली मेवा ते मेवा. काही पोलीस काही म्हणले शब्दनी, काही पोलीस यंत्रणांचे हे तर रक्षण व्रत लाच घेऊन बसली बनी खोटं खोटं सत्य. तर लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार मिळालेल्या कवयित्री डॉक्टर वर्षाराणी मुस्कावाड यांनीही सावित्रीबाईचे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केलं. फुलांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला, अहो फुलांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला, सावित्रीबाईला आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. त्या सात पडद्याच्यात नारीची सुंदर जात, या सात पडद्याच्यात नारीची सुंदर जात. दाशी होऊन ती रायाची जशी वागील पिंजऱ्यात, जशी वागील पिंजऱ्यात. स्त्री मुक्तीने दिलात आखा
आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. तर दुपारच्या जेवणानंतर संमेलनाचं तिसरं सत्र सुरू झालं आणि या सत्राच्या सुरुवातीलाच धाराशिवचे शाहीर शरद नवले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन सभागृह दणून सोडलं. तर देवेंद्र गावंडे यांनी चहाचं गीत गाऊन सर्वांना चहाची आठवण करून दिली. तर सुप्रसिद्ध साहित्यिक सूर्यकांत नामगुडे यांनी वय झालं म्हणून काय झालं ही कविता अत्यंत सुंदर चालीत सादरीकरण करून सर्व सभागृह हलवून सोडलं. तुझा भावानीला मालल मातेला दोन पित्याला धाराशिव जिल्हा परांडा तालुक्याला मुक्काम शिराळ गावाला आज आले पुण्यनगरीला, आज आले पुण्यनगरीला चौथे साहित्य संमेलनाला, चौथ्या साहित्य संमेलनाला शरद गोरेंच्या आशीर्वादाला, शरद गोरेंच्या आशीर्वादाला शहराने घातो पावड्याला, घातो पावड्याला गिरहाजी, घातो पावड्याला गिरहाजी. यह तो बाई सह्याद्री हसला अनंताला बसला, यह तो बाई सह्याद्री हसला अनंताला बसला. शिवनेरीवर बाळे जन्मला रेशमाची धोरी पाहिल्याला, जिजाबाई हलवी बाळाला, जिजाबाई हलवी बाळाला. 21 फेब्रुवारी 1630 शिवाजी ठेवलं नावाला, ठेवलं नावाला जिरहाजी, ठेवलं नावाला जिरहाजी. तुम्ही तो बघून गरमागरम चहावी केला, बसला कापून धुवून घ्या धुवून बसला तुम्ही खाटेवरी, म्हशीच्या दुधाचा चहा केला मी चुलीवरी. ओ म्हशीच्या दुधाचा चहा केला मी चुलीवरी. तुळशीची पानं घेतली, अद्रक मध्ये घातली, काचा ठेचुके उकरी मध्ये टाकली, काचा ठेचुके उकरी मध्ये टाकली. पाहिजे केला गोड केला देऊ काय धुवून घ्या धुवून, तुम्ही तोंड घालून. वय झालं वय झालं वय झालं, अवय झालं म्हणून काय झालं, काय झालं थोडस वय झालं, तसं नाही अजून लय झालं. वय झालं वय झालं वय झालं, वय झालं म्हणून काय झालं. वय झालं तनाचं मनाचं नाही, वय झालं तनाचं मनाचं नाही, मन भारी खाट्यावर थकतच नाही. नारगुही रूपखनी भेटली देखणी, अहो तिच्यामुळे नीती झाली माझी लेखणी. मग केलं तिचं कौतुक तर काय झालं, वय झालं म्हणून काय झालं. पहिलं व्यक्ती तिनं मला दिलं मोर पिस, तुला जमाना होता ना. पहिलं व्यक्ती तिनं मला दिलं मोर पिस, प्रेमाची ती भेट म्हणून घेतलं त्याचा किस, त्या किसाचा प्रेमाची ती भेट म्हणून घेतलं त्याचा किस. लाजून ते बघून ती लाजून ती गोरी मोरी झाली, आणि म्हणत माझ्यापासून जरा दूर गेली. पाठीमध्ये जाता जाता बाय बाय केलं, तिनं बाय बाय केलं, अवय झालं म्हणून काय झालं. तिच्यावर माझं प्रेम होतं जीवापाड, तिच्यावर माझं प्रेम होतं जीवापाड, पण जातीपाती आलं होतं प्रेमाच्या आड. आई तिची खरूस आणि बाप होता द्वार, तिथं गाडं आमच्या प्रेमाचं गाडं. पण तिच्या विना जगणं मात्र मुश्किल झालं, मुश्किल झालं. वय झालं म्हणून काय झालं. तीच आस तीच खास तीच माझा श्वास,
तीच आस तीच खास तीच माझा श्वास जवळ जरी नसली तरी होतो तिचा भास तीच माझी वारी आणि तीच पंढरी तिच्या बोट फिरते माझी दुनिया सारी तीच माझी आरी आणि तीच पंढरी तिच्या बोट फिरते माझी दुनिया सारी मग बसली जरा डोक्यावर काय झालं वय झालं म्हणून काय झालं राग राग रागलो आम्ही घरादारासाठी संसार करता उलटलीसाठी लवू म्हणा या चिठ्ठीला राहूनच गेलं आणि डोळ्यामध्ये नभतीच्या दाटून आलं पापणात आसवांचं मोती झालं तिच्या मोती झालं वय झालं वय झालं वय झालं. धन्यवाद मित्रांनो, आपण इतक्याने मला सांगितलं त्याच्याबद्दल आपला आभार आहे.